नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। सावरकर साहेब, मला सांगा, आपण बऱ्याच वर्षापासून मग युवक काँग्रेसपासून तर आता शेवटच्या क्षणापर्यंत आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तालुक्यात ओळखले जाता। आपण सभापतीसुद्धा राहिले, सहकार क्षेत्रात तुमचा चांगलाच दबदबा आहे। मला सांगा, बळवंतभाऊ वानखळे विद्यमान खासदार झालेत, यांच्या यशाकडे आपण कसे बघता? बळवंतरावबद्दल जेव्हा बळवंतरावला पहिले आमदार केलं, ते आमदार करण्यात या तालुक्याचा चांगलं सहकार्य मिळालं आणि तो माणूस एवढ्या चांगल्या स्वभावाचा असल्यामुळे भरघोस मताने निवडून आला आणि प्रत्येक गावात भरपूर निधी टाकून भरपूर कामं केले। माझ्या गावात 1 कोटी रुपयाचं काम दिलं। त्यामुळे आमदारकीचं काम पाहता त्यांना तिकीट 3 वर्षाच्या अगोदर जेव्हा पालकमंत्री शेणगावच्या कार्यक्रमात आले होते आणि लाखनवाडीत घरगुती चर्चा आमची झाली की ताई, तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही बळवंतरावला निधी जरा जास्त देत जा। तर ताई एकच बोलले की तुम्ही शेणगावच्या सभेत ज्या रानाची काढली, नवनीत रानाची, तिच्या विरोधात तुमचा भाषा मी खासदारकीला उभा करणार आहे। तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या तालुक्याची तुमच्यावर राहील। म्हणजे मग बळवंतभाऊ वानखळे यांच्या खासदारकीची मुहूर्तमेढ शेणगावातून रोवल्या गेली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा, बिलकुल। बरं, तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा आहेत बळवंतभाऊ वानखळेकडून? बळवंतभाऊ वानखळेकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की हा माणूस आमदार झाला, आता खासदार झाला, परंतु त्या पदाचा अजिबात गर्व नाही। त्यामुळे सर्व लोक त्या माणसावर खुश आहेत। पण काही विदूषक असतात की हा माणूस पुढे पुढे चालला, याचे पाय ओळा खाली, तो वळण्याचाही प्रयत्न झाला। दुसरं पांढरी प्रकरण पाटलाने उचलून धरलं आणि बौद्ध समाजाने उचलून धरलं। बौद्ध समाजाची काही मतं केले, पाटील समाजाची काही मतं केले। म्हणजे तुमच्या पक्षांतर्गत काही असा अनुचित प्रकार घडला असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो। बरं, त्याचा काही असा फारसा फरक पडला असं तुम्हाला वाटते का? आम्हाला थोडाफार फरक पडला आणि आम्ही एक बुबचे आभार असे मानतो की बुबनं मतं खाल्ल्यामुळे आमची सीट येऊ शकली। बरं, नाही तर आम्हाला ऑक्सिजनवर काही पाटील लोकांनी आणि काही बौद्ध लोकांनी पांढरी प्रकरणात आणलं होतं। बरं, परंतु तरीही बळवंतभाऊ वानखळे यांची विजयाकडे वाटचाल झाली आणि ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात यशस्वी झालेत। मला सांगा, बळवंतभाऊ वानखळे यांचा काँग्रेसला फायदा झाला की काँग्रेसमुळे बळवंतभाऊ वानखळे यांना फायदा झाला? नाही, बळवंतरावमुळेच काँग्रेसला फायदा झाला। कारण म्हणजे बळवंतरावचा स्वभाव पाहता काँग्रेसवाले त्यांच्यावर 3 वर्षापूर्वी पत्ते खोलतात। जे खासदार पंजाबरावसारख्या एका साधारण कार्यकर्ताच मी म्हणतो, तर 3 वर्षापूर्वी तिकीट डिक्लेअर होते। तर त्याच्या स्वभाव